नमस्कार मंडळी, आज बनवलाय पुरणपोळ्याचा स्वयंपाक। तर बघा, बाकीचं काम आवरलं तेवर माझी बाई भाज्याचं पीठ ते भिजवत होती। तर ती म्हणे म्हणलं बाई कुरडया काढून दी, मी तेवर कुरडया तळते, पोळ्या पण बनवते। तर मग एकीकडे बघा मी पोळ्या करते आणि कुरडया पण तळते, ते पोळ्या करते आणि कुरडया पण तळते। तर मग तेवर बाईंनी पीठ भिजवलं, तिला म्हणलं कुरडया तळ्या लगेच तू भजे काढ म्हणलं बाई। तेवर आधी आमटी आणि खीर बनवून ठेवली होती एका साईडला, आणि मग नंतर कुरडया आणि भजेच राहिले होते। तर मग गरम गरम चांगले वाटत होते आणि पोळ्या पण मग गरम छान वाटत आहेत। तर मग तिला म्हणलं 2-3च आयटम राहिले, तर मग लगेच स्वयंपाक झाल्या आपण जेवण करू म्हणलं। तेवर गरम गरम भजे काढ। तर मग बाईने घेतले भजे काढायला। तर मग मी थोड्याशा राहिल्या होत्या पोळ्या, त्या बनवायला घेतल्या। तर हे बघा किती भरून पुरण घातलेलं आहे, किती जास्त पुरण घालून पोळी बनवली। तर मला अशाच आवडत्या, कोणी कोणी लई थोडंसं पुरण घालून पोळ्या करत्या, पण मग मी जास्त थोडंसं पीठ लागतं आणि पुरण जास्त लागतं, मग मस्त लागते पोळी पण। नाही तर मग काही काहींची पीठ कमी पीठ जास्त आणि पुरण कमी असं बरे ते नाही आवडत। तर हे बघा अशी एवढी मोठी पोळी लाटली मी। तर बघा कशी भाजती मस्त खरपूस। मग पोळ्या झाल्या, शेवटची पोळी होती माझी। मग पोळ्या झाल्या बाईला म्हणलं बाई झाल्यात पोळ्या, घे म्हणलं ताटं करायला, जेवण करून घेऊ। तर हे बघा ताट बीट केलंय मस्त, सगळं बनवलं आज। त्या दिवशी आमटी आणि पोळ्याच बनवल्या होत्या। तर बघा कसा वाटला स्वयंपाक नक्की सांगा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।